जय श्रीराम. मातेच्या गर्भामध्ये असताना देवी जगदंबेला दिलेलं हे वचन तुम्ही सगळेजण नक्कीच विसरलेले आहात. कोणतं? जाणून घेऊया पार्वती गीतेमध्ये स्वतः माता पार्वतींनी काय सांगितलेलं आहे. आपण जेव्हा गर्भामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला पूर्वजन्माच्या सर्व स्मृती जागृत असतात. आपण आठवत असतो, की कसं कुठल्या-कुठल्या जन्मामध्ये मटेरिअलिस्टिक गोष्टींच्या मागे लागून आपण मातेचं स्मरण करायला पूर्णपणे विसरलेलो आहोत. त्यावेळेस आपण मातेची स्तुती करतो, तिला प्रार्थना करतो, की आता मला गर्भातून तू सुखरूपपणे बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर मी तुझी नक्की सेवा पूजा करेन. पण होतं काय, आपण बाहेर आल्यानंतर या सगळ्या मायाजाळामध्ये अडकून मातेचं स्मरण करायला पूर्णपणे विसरून जातो आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या दुःखांची. आज पार्वती गीता हा शब्द जरी तुमच्या कानावर पडला असेल, तर तुमचं नक्कीच कल्याण होईल. जशी भगवद्गीता आहे कृष्णाची, त्याच पद्धतीने विविध देवतांच्या गीता आहेत. जसं पार्वती गीता, शिवगीता, दत्तगीता एटसेट्रा. तर तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल, तर मला कमेंट्समध्ये कळवा.